नेहमीच्या पद्धतीने जर आपण दाल पालक केला तर मुलं बहाणे सांगतात आणि ही भाजी खात नाहीत. पण हीच भाजी तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवली तर मुलं नक्कीच ही भाजी आवडीने तुम्हाला खायला मागतील. पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे आणि अशा पद्धतीची भाजी फार पूर्वी माझी आजी बनवत होती. आज आपण आजीच्या पद्धतीनेच दाल पालक कशी बनवायची हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा रंग आलेला आहे. कोणत्याही पद्धतीचं कलरफुल तिखट न वापरता अतिशय साध्या पद्धतीने ही भाजी करून दाखवली आहे. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ पालक एकदा नक्कीच बनवून बघा. डाळ पालक बनवण्यासाठी इथे एक पालकाची जुडी घेतलेली आहे. एकसारखा पालक आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि नंतर पावशीच्या मदतीने हा पालक कट करून घ्यायचा आहे. इथे मी हा पालक कट करण्यासाठी चाकूचा वापर करत नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने पावशीवर हा पालक बारीकसर कट करून घेत आहे. सध्या तरी मार्केटमध्ये खूप सारा हिरवा भाजीपाला आला आहे आणि या सर्व भाजीपाल्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. पालकाची अतिशय कोवळी ही जुडी आहे आणि ही सर्व जुडी मी अशाच पद्धतीने कट करून घेत आहे. शक्यतोवर पालक आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. यामुळे पालक भाजीमध्ये छान असा एकजीव होतो आणि मग भाजी चवीला छान लागते. डाळ पालक बनवण्यासाठी इथे मी 2 प्रकारच्या डाळी वापरणार आहे. एक म्हणजे तुरीची डाळ आणि दुसरी डाळ म्हणजे चण्याची डाळ. इथे आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी एकाच बाउलमध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. डाळ पालक आज आपण चुलीवरतीच बनवूया. यासाठी चुलीवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 गळवा इतकं पाणी टाकलेलं आहे. हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. आता कोमट पाण्यामध्येच ही डाळ टाकून घेत आहे. डाळ स्वच्छ 2दा धुवून घेतलेली होती आणि नंतरच ही डाळ शिजवण्यासाठी या पातेल्यामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये अगदी थोडासा चिंचेचा कोळ टाकलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 1 टोमॅटो जाडसर आकारामध्ये कट करून टाकलेला आहे. चिंचेचा कोळ डाळ शिजवताना टाकल्यामुळे या वरणाला अतिशय छान अशी चव येते. म्हणून शक्यतोवर चिंचेचा कोळ नक्की टाका. चिंचेचा कोळ नसल्यास तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता भाजी बनवताना. आता यामध्येच धुवून घेतलेला पालकसुद्धा टाकलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर हा पालक चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवायचा आणि नंतर हा पालक आपल्याला या डाळीमध्येच टाकून घ्यायचा आहे. आता ही डाळ आपण चुलीवरतीच छान अशी शिजवून घेऊया. इथे आपला दाल पालक छान असा शिजत आहे. तोपर्यंत आपण अशा पद्धतीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं, कोशिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, शेंगदाणे, जिरं, मोहरी, धने पावडर आणि गरम मसाला आणि 1 गट्टा सोललेला लसूण. सर्वात आधी खलबत्त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेऊया. शक्यतोवर लसूण थोडासा जाडसरच आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. लसणाची बारीकसर पेस्ट ही भाजी बनवण्यासाठी वापरायची नाही. थोडासा जाडसरच लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. ठेचून घेतलेला लसूण एका छोट्याशा वाटीमध्ये मी काढून घेत आहे. बघू शकता आपला लसूण थोडासा जाडसरच ठेचलेला आहे. 15 ते 20 मिनिटानंतर डाळ आणि पालकसुद्धा छान असा मऊसूत शिजलेला आहे. बघू शकता डाळ आणि पालक पूर्णपणे मऊसूत झालेला आहे. आता हा डाळ आणि पालक रवीच्या मदतीने छान असा आयटून घेऊया. आयटून घेणं म्हणजे छान असं मॅश करून घेणं. बघू शकता रवीच्या मदतीने छान असं हे मॅश करून घेतलेलं आहे. रवी डाळ आणि पालकामध्ये फिरवल्यामुळे डाळ आणि पालक छान असा एकजीव होतो.
पूर्वी आजीसुद्धा अशाच पद्धतीने चुलीवरती डाळ आणि पालक शिजवून घ्यायची आणि नंतर रवीच्या मदतीने छान अशी डाळ आणि पालक एकजीव करून घ्यायची आणि नंतरच या भाजीला फोडणी द्यायची। बघू शकता छान असं आपलं वरण इथे तयार झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। इथे मी ही भाजी कढाईमध्येच फोडणी देत आहे। सर्वात आधी कढाईमध्ये मी 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत। इथे 1 टेबलस्पून शेंगदाणे मी वापरणार आहेत। सर्वात आधी आजी शेंगदाणे तळून घ्यायची। आपण आजीच्याच पद्धतीने डाळ भाजी बनवत आहोत, यामुळे सर्वात आधी शेंगदाणेसुद्धा तळून घेते। शेंगदाणे तळल्यानंतर एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये हे शेंगदाणे मी काढून घेत आहे। शेंगदाणे जोपर्यंत साल तडकत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। कच्चे शेंगदाणे काढायचे नाहीत। सर्व शेंगदाणे तळून झाल्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये मी काढलेले आहेत आणि कढाईमध्ये आहे त्या तेलामध्येच आपण भाजीला फोडणी देऊया। सर्वात आधी तेलामध्ये आपण 1 टीस्पून एवढी मोहरी टाकलेली आहे। तेल गरम आहे त्यामुळे मोहरी छान अशी लवकरच तळून वर आली आहे। यामध्येच अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। आता यामध्ये ठेचून घेतलेला लसूणसुद्धा टाकून घेतलेला आहे। हाफ टीस्पून यामध्ये आपण हळद टाकलेली आहे। 1.5 चमचा यामध्ये मीठ तिखट टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं होतं। मीठ टाकलं ते व्यवस्थित कॅमेरामध्ये कॅच झालं नाही। आता आपण यामध्ये शिजून घेतलेलं वरणसुद्धा टाकलेलं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे। आता यामध्ये मी कोशिंबीरसुद्धा टाकलेली आहे। हे वरण मी थोडंसं घट्टसरच ठेवणार आहे, यामुळे यामध्ये पाणी टाकलं नाही। आवश्यकता वाटल्यास हे वरण तुम्ही थोडंसं पातळसुद्धा बनवू शकता। वरण टाकल्यानंतर भाजीची छान अशी एक वाफ काढून घ्यायची आणि तुमची डाळ पालक इथे तयार आहे। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा जिरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता। अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार झाली आहे। यापूर्वी तुम्ही खूप वेळा ही डाळ पालक बनवली असेल, पण अशा पद्धतीने नक्की बनवा। ही भाजी बनवताना आपण यामध्ये चण्याची डाळ वापरलेली आहे, यामुळे ही भाजी चवीला अतिशय भन्नाट अशी तयार होते। डाळ पालक बनवताना कधीही फक्त तुरीच्या डाळीचा वापर करायचा नाही। तुरीची डाळ वापरण्यापेक्षा थोडीशी त्यामध्ये दुसरीसुद्धा डाळ वापरून बघा। तुमची भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होणार आहे आणि ज्यांना कोणाला ही भाजी अजिबातही आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने तुम्हाला मागून खातील। बघू शकता कोणत्याही प्रकारचं कलरफुल तिखट न टाकता भाजीला अतिशय छान असा रंग आलेला आहे आणि चवीला हा डाळ पालक अतिशय छान असा झालेला आहे। जेव्हा केव्हा तुम्ही दाल पालक बनवाल तेव्हा अशा पद्धतीची ही भाजी नक्की बनवा आणि त्यामध्ये चिंचेचे कोळसुद्धा नक्की टाका। चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही आमसूलसुद्धा टाकू शकता। तयार झालेलं दाल पालक जेव्हा तुम्ही ताटामध्ये वाढता त्यावरती शेंगदाणे नक्की टाका। आता या भाजीवरती मी शेंगदाणेसुद्धा टाकून घेत आहे आणि नंतर थोडीशी कोशिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।